फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे फिमेल पेल्विस, स्त्री कटीर. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. तर सगळ्यात आधी ही डायग्राम आपण अशा प्रकारे डायग्राम दाखवू शकतो. त्या पेल्विस हा क्वेश्चन जर आला आपल्याला लिहायला शॉर्ट नोट्समध्ये तर डायग्राम ही नेसेसरी आहे. तर अशा प्रकारे आपण डायग्राम काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे स्त्री कटीर, मराठीमध्ये ज्याला म्हणतो आपण फिमेल पेल्विस. यामध्ये आपण त्याचे भाग लिहिणार आहे. अस्ती कटीर, ज्यालाच आपण पेल्विस म्हणतो. कटिराची हाडे, इनॉमिनेट बोन्स, म्हणजे जे पण डायग्राममध्ये आपण दाखवलं आहे, लाईन लिस्ट म्हणजे लिस्टिंग जे केली आहे, नेम लेबलिंग केली आहे, ते 1 बाय 1 एक्सप्लेन करायचं फिमेल पेल्विसमध्ये. त्यानंतर एक्सप्लेन केल्यानंतर त्याचे कटिराचे जे कार्य काय आहे पेल्विसचे ते कार्य लिहायचे आणि कटिराचे भाग लिहायचे. ठीक आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठा जर क्वेश्चन लिहायचा असेल तर मी शॉर्ट्समध्ये इथे टाकला आहे. तर आपण सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन लिहायचं, मग डायग्राम करायची, मग पेल्विस थोडं इलॅबरेट करायचं, कटिराची हाडे जे 4 आहेत आपले, ठीक आहे, ते हाडे एक्सप्लेन करायचे, जॉईंट एक्सप्लेन करायचे आणि कटिराचे भाग, खोटे कटीर आणि खरे कटीर, ज्यामध्ये इनलेट, आउटलेट आणि कॅव्हिटी, एवढं एक्सप्लेन केलं की आपला 5 मार्क्सचा क्वेश्चन बनतो. तर आपण बघणार आहे इंट्रोडक्शन. निसर्गतःच स्त्री कटीर असे काही बनले आहे की त्यामुळे तिच्या सौंदर्यात तर भर पडते. शिवाय महत्त्वाच्या इंद्रियांचे, उदाहरणार्थ युटेरस आहे, बीजाकोश आहे, ब्लॅडर आहे, मूत्राशय व रेक्टम आहे, गुदाशय यांचे संरक्षण होते. याशिवाय प्रसूतीच्या वेळी म्हणजेच डिलेव्हरीच्या वेळी सुलभ प्रसूती होण्यास मदत होते. त्यानंतर पेल्विसविषयी थोडं लिहायचं. तर पेल्विस हे 4 हाडांनी मिळून बनलेले आहे. त्याच्या मध्य पोकळी निर्माण झालेली आहे. या पोकळीमध्ये गर्भाशय, मूत्राशय, गुदाशय म्हणजेच रेक्टम यासारखी महत्त्वाची इंद्रिय असून यामुळे कटिरामुळे त्याचे संरक्षण होते. ठीक आहे. त्यानंतर हाडे लिहायचे. पेल्विसची हाडे एकूण 4 हाडांनी मिळून पेल्विस तयार झाले आहे. 2 अनामिक हाडे, 1 माकड हाड व 1 कॉक्सिक्स. ठीक आहे, कॉसिक ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर इनॉमिनेट बोन्स म्हणजे काय, यालाच मराठीमध्ये अनामिक हाडे असेही म्हणतात. ते चपटे पण नसतात, तर ते लांब आणि आखूड पण नसतात. ठीक आहे. तसेच त्यांना विशिष्ट प्रकारचा आकारही नसतो, म्हणून त्यांना इनॉमिनेट बोन म्हटले जाते. यालाच पेल्विक बोन्स असेही म्हटले जाते. त्यानंतर आपण बघणार आहे इलियम. कटिराच्या हाडाचा वरील पंख्यासारखा दिसणारा भाग हा इलियममुळे तयार झालेला आहे. म्हणजे डायग्राममध्ये आपण बघू शकतो. डायग्राममध्ये जो हा पंख्यासारखा भाग दिसत आहे तुम्हाला, हा इलियममुळे तयार झालेला आहे. ठीक आहे. क्रेस्टचे इथे लिहिले आहे ना, इलियम, हे बघा इलियम. तर हा जो भाग आहे पंख्यासारखा जो दिसतो तो इलियममुळे तयार झालेला आहे. त्यानंतर इस्चियम. कटिराच्या हाडाचा हा सर्वात जाड, दणकट व बळकट असा भाग आहे. इस्चियमच्या हाडाच्या खालील बाजू जो उंचवट आहे त्यास इस्चियम ट्युबरोसिटी असेही म्हणतात. त्यानंतर प्युबिस. इनॉमिनेट बोनच्या पुढील भागास प्युबिस म्हणतात. या हाडाच्या मधल्या भागास बॉडी व बाजूच्या भागास रिमाय असेही म्हणतात. त्यानंतर सेक्रम. 5 हाडांनी मिळून तयार झालेला असतो तो सेक्रम. तो त्रिकोणी आकाराचा आहे, म्हणून याला त्रिकास्ती असेही म्हणतात. हे ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारते आपल्याला. ठीक आहे. त्रिकास्ती कशाला म्हणतात वगैरे, सेक्रमला म्हणतात. त्यानंतर कॉसिक्स. यालाच माकड हाड म्हणतो, गुदास्ती असेही म्हणतात. 4 कॉक्सिजियल मणके एकत्र येऊन कॉसिक्स हे हाड तयार झालेले आहे. त्यानंतर अस्ती कटिराचे कार्य, म्हणजे फिमेल पेल्विसचे कार्य काय आहे, तर शरीराला आधार देणे, शरीराला आधार देते. त्यानंतर जे महत्त्वाची इंद्रिय आहे त्यांचे संरक्षण करते. त्यानंतर कटिराचे 2 भाग दिलेले आहे, एक म्हणजे खोटे कटीर आणि खरे कटीर. खोटे कटीरमध्ये मागील बाजूस सेक्रल प्रोमेंटरी, पुढील बाजूस प्युबिक क्रेस्ट व दोन्ही बाजूस इलिओपॅक्टेनियल लाईन मिळून पेल्विक ब्रीम तयार झालेला आहे. या पेल्विक ब्रीमच्या वरील भागास खोटे कटीर म्हणतात. ठीक आहे. आणि खरे कटीर ब्रीमच्या खालील भागास खरे कटीर असे म्हणतात. खऱ्या कटिराचे इनलेट, कॅव्हिटी व आउटलेट असे 3 भाग पडतात. मग हे तुम्ही खऱ्या कटिराचे इनलेट, आउटलेट हे देखील एक्सप्लेन करू शकता. तर अशा प्रकारे आपण बघितलं आहे की स्त्री कटिरामध्ये बघितलं इंट्रोडक्शन, थोडंसं इंट्रोडक्शन बघितलं. त्यानंतर कटिराचे हाडे बघितले, ते 1 बाय 1 आपण इलॅबरेट केले.
एक्सप्लेन केले आणि त्यानंतर त्याचे कार्य बघितले आणि कटिराचे भाग बघितले. तर अशा प्रकारे आपण स्त्री कटीर याच्यावर शॉर्ट नोट्स आली तर असं लिहू शकतो. थँक्यू. जर व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.